विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये आदिवासी आदिवासी तर कादंबरीकारांची कादंबरी, मग ती मराठी आदिवासी तर कादंबरीकार असो, की ज्यांनी आपल्या कादंबरीमध्ये आदिवासी जीवन दर्शनावर प्रकाश झोत टाकलेला आहे, किंवा मग दलित कादंबरीकार असो, की ज्यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून आदिवासी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या आदिवासी तर कादंबरीकारांनी जो काही म्हणजे आदिवासी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आदिवासी जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो अत्यंत सहानुभूतीच्या पातळीवर किंवा एक संवेदनशील जाणीव मनामध्ये ठेवून त्यांच्या जीवनाचा वास्तववेध घेण्याचा प्रयत्न मग आपले दलित साहित्यिक असू द्या, किंवा मग सहानुभूतीच्या गहिवरातून तो वेध घेण्याचा प्रयत्न करणारे मराठी कादंबरीकार असू द्या, याविषयीचं विवेचन आपण मागच्या भागामध्ये केलेलं आहे. आणि एकंदरीतच आदिवासी कादंबरी कशी आहे याविषयीचं हे विवेचन आपण मागच्या भागामध्ये केलेलं आहे. या भागामध्ये आपण आदिवासी तर कथाकारांची कथा आदिवासी चित्रणाच्या बाबतीमध्ये कशी आहे, आपल्या कथेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी जीवन जाणीवा कशा लक्षात घेतलेली आहे, याविषयीचं विवेचन आपण आधी थोडक्यात बघू. आणि मग त्यानंतर आदिवासी कथाकारांनी आदिवासी साहित्य विश्व आपलं कसं उभं केलेलं आहे, याचा आपण याविषयीचं देखील आपण विवेचन करू. तर आपण आदिवासी तर मराठी कथाकारांनी आपल्या कथेच्या माध्यमातून आदिवासी जीवनावर कशा पद्धतीनं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, तर आपण सर्वप्रथम जर श्री म माटे यांचे उपेक्षिताचे अंतरंग हा कथासंग्रह जर बघितला, तर या कथासंग्रहामध्ये एकूण 13 कथा आहेत. आणि एकंदरीत त्यांनी इथल्या उपेक्षित जगाबद्दल त्यांना जी काही हळहळ वाटते, तर त्यांना जी काही कळकळ वाटते, तर कळकळीच्या, हळहळीच्या आणि सहानुभूतीच्या पातळीवर त्यांनी हे चित्रण केलेले आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. उपेक्षितांच्या जीवनातील दैन्यभोगाची नेमकी नस त्यांनी आपल्या कथेमध्ये पकडलेली आहे आणि त्या कथा चित्रित केलेल्या आहे. इथले जे दलित आहे, आदिवासी आहे, भटके विमुक्त आहे, स्त्रिया आहे, हेलकरी आहे, भिकारी आहे, या उपेक्षितांचे अंतरंग चितारण्याचा एक सहानुभूतीपर त्यांचा प्रयत्न आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येण्यासारखं आहे. तर त्यांची जी काही कथा आहे की बन्सीधर आता तू कुठे रे जाशील, तर या कथेमध्ये त्यांनी जो काही कातकरी जमात आहे आदिवासीमधली, त्या कातकरी जमातीचे भावविश्व चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जमातीतील दारिद्र्य, त्यांच्या जीवनातील अस्थिरता आणि दारिद्र्यामुळे त्यांना करावी लागणारी चोरी, पोलिसांना आणि चोरी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडल्यामुळे त्यांचे झालेले जे काही जीवन, उद्ध्वस्त पातळीवरचे त्यांचे जीवन आहे, याचे चित्रण त्यांनी बन्सीधरा आता रे तू कुठे जाशील या कथेमध्ये केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. देवधर्माविषयी सुद्धा हा कातकरी जमात किती अंधश्रद्धाळू आहे, देवधर्माविषयीच्या त्याच्या संकल्पना काय आहे, कातकऱ्यांच्या मुलांचा जो काही व्यवसाय आहे, म्हणजे त्यांच्या घरामधला जो काही स्वच्छपणा आहे, मुक्त जीवन जगण्याची त्यांची जी ओढ आहे, आणि एकंदरीत हे सगळं काही कातकरी जमातीच्या माणुसकीचंही दर्शन होते आणि कातकरी जमातीच्या अंधश्रद्धेचे, त्याच्या दारिद्र्याचेही चित्रण त्यांनी या कथेमध्ये केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. त्यानंतरची त्यांची दुसरी एक कथा आहे ती म्हणजे नाथनाक आणि देवकाई. तर हे असं म्हणू आपण की दलित आदिवासी यांच्या जीवन संबंधावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे असं म्हटलं तरी काही फारसं वावगं ठरणार नाही. या कथेमध्ये महादेव कोळी या आदिवासी जमातीचे आणि महार जमातीच्या
संबंधाचे त्यांच्या जीवनाचे चित्रण या कथेच्या निमित्तानं कथाकारांनी केलेली आहे. किल्ल्याच्या बुरुजाचे बांधकाम टिकवण्यासाठी माणसाचे म्हणजे महार किंवा आदिवासी माणसाची बळी देण्याची प्रथा त्या काळामध्ये कशी होती याचंही चित्रण या कथेच्या निमित्तानं येणारं आहे. आणि कुठेतरी हा महार माणूस स्वतःचं म्हणजे स्वतःचा बळी देणं, स्वतःचा जीव देणं वाचवण्यासाठी एका आदिवासी माणसाला कशा पद्धतीनं वचनात बांधतो की त्याचा जीव बळी म्हणून दिला गेला पाहिजे. तर याच्याविषयीचं चित्रणसुद्धा त्या कथेच्या निमित्तानं येणारं आहे. तर अगदी माणुसकीच्या गहिवरातून या समाजाप्रती त्यांना जो कळवळा वाटतो श्री म माटेंनी, तर त्याच माध्यमातून त्यांनी हे लेखन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर कथा वनवासीच्या व्यथा सर्वांच्या नावाचा जो कथासंग्रह आहे, पगो गांगल आणि योगिनी गांगल या पतीपत्नींनी आदिवासी सहवासातून लिहिलेल्या काही कथा आहे. काही कथा म्हणजे जवळपास 27 कथा आहे या पहिल्या भागामध्ये आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी जे काही रायगडला जाऊन आदिवासी या जमातीसोबत 4 वर्ष ते राहिले, तर या 4 वर्ष राहिल्यानंतर म्हणजे वनवासी कल्याण आश्रम हे जे काही त्यांची संस्था आहे चालवलेली, आदिवासींच्या विकासासाठी चालवलेली त्यांची जी संस्था आहे, त्या संस्थेच्या निमित्तानं त्यांना जे काही आदिवासीचे अनुभव आले, त्यांना जे आदिवासींप्रतीचं वाटलं, त्या जीवनाचे अनुभव त्या कथासंग्रहाच्या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी चितारलेले आहे. तर असं 2 भागातलं वर्णन करणारी कथा वनवासीच्या व्यथा सर्वांच्या अशा पद्धतीचा तो कथासंग्रह आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आपण असं पाहतो की म्हणजे अगदी पारंपरिक वळणाच्या बऱ्याचशा त्याच्यातल्या कथा आहेत. म्हणजे रामराज्याचे आधारस्तंभ या कथेमध्ये शबरीची रामभक्ती सांगितलेली आहे की शबरी रामाची किती मोठी भक्त होती हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरची त्यांची वासरू नावाची जी कथा आहे, त्या कथेत त्यांनी आदिवासींच्या दारिद्र्याचे व व्यसनाधीनतेचे वर्णन केलेले आहे. घरंदाज धाक्या या कथेमध्ये त्यांनी त्यांच्या दारिद्र्याचे वर्णन केलेले आहे. वडाचा डोह या कथेतून कातकऱ्यांचे दारिद्र्य व सोबतच त्यांचा मासेमारी म्हणजे सोबतच त्यांना मासेमारीचे असलेले वेड याचेही चित्रण केलेले आहे. बर्फीचा तुकडा नावाची एक कथा आहे. त्या बर्फीचा तुकडा नावाच्या कथेमध्ये कातकरी समाजाच्या दारिद्र्याचे वर्णन करत असताना हे लोक भुकेपोटी म्हणजे उंदीर भाजून त्याचं कोवळं मांस कसं खातात आणि ते किती चांगलं लागते याचं वर्णन करत असताना त्या कादंबरीतला जो शित्या नावाचं व्यक्तिचित्रण आहे, कातकरी समाजाचा जमातीचा जो शित्या आहे, तो असं म्हणतो की दादा तुम्ही अजून कोवळ्या उंदराचं मटण खाल्लं नाही. उंदीर विस्तवावर भाजावा म्हणजे अगदी बर्फीचा तुकड्यासारखा खायला लुसलुशीत लागतो. तर भुकेपोटी कातकऱ्यांना जे काही या उंदराचं कोवळं मांस भाजून खावं लागत आहे आणि त्याची तुलना ते बर्फीच्या तुकड्या म्हणजे जसा लागतो लुसलुशीत तसा लागतो असं म्हणून ते त्याविषयीचं म्हणजे आपल्या भावना दर्शवतात. तर आपण असं पाहतो की हे सगळं काही कातकरी जमातीला दारिद्र्यापोटी करावं लागतं, भुकेपोटी करावं लागतं. कोणालाही नाही तर अन्न असताना कोवळे उंदरं भाजून खाण्याचा निश्चितच काही शौक नसतो. तर आपण असं पाहतो की त्यानंतर एक बेडकांच्या तंगड्या नावाची कथा आहे. त्या कथेमध्ये त्यांनी कातकरी समाज हा काम नसताना म्हणजे दुसरे काम नसताना हाताशी बरेचदा तो बेडूक पकडून कर्जतला नेऊन ते विकण्याचे काम करतो. असं म्हणतात की बेडकाची म्हणजे भाजी खाल्ल्यानं आदिवासी समाजातलीच काही लोकांकडून जर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, जसं मी ऐकलेलं आहे की त्यांनी असं म्हणतात की तुम्ही बेडूक जर खाल्ला तर तुमची कंबर कधीच दुखणार नाही, तुम्ही बेडूक जर खाल्ला तर तुमचे पाय कधीच दुखणार नाही. तर आता तो काही खाल्ला नाही त्याच्यामुळे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगेल, परंतु असं म्हणतात आणि त्याच्यामुळे त्याची विक्रीसुद्धा जोरात होते. त्याच्यामुळे हा कातकरी समाज बेडूक पकडतो आणि तो कर्जतला तो बेडूक नेऊन
विकण्याचे काम करतो आणि त्याला चांगला पैसासुद्धा हातामध्ये मिळायला लागतो. परंतु देशमुखाच्या शेतामध्ये अशाच पद्धतीनं बेडूक पकडायला गेल्यानंतर देशमुखाच्या गडी त्याला चांगला मार देतात आणि त्याला हाकलून देतात. या कथेतून एकंदरीत कातकऱ्यांच्या दारिद्र्यावस्थेचे चित्रणसुद्धा येणारे आहे. त्यानंतर बकरीचा लळा नावाची एक कथा आहे, अतिशय सुंदर कथा आहे ती. तर बकरीचा लळा या कथेमध्ये मथी नावाची कातकरी जमातीच्या एका माणसाची मुलगी असते. त्या मथीच्या लग्नासाठी पैसा हवा असतो बापाला, म्हणून तो म्हणजे मथीची जी अतिशय आवडती बकरी असते ते बकरी तो विकून टाकतो तिचा बाप. आणि मुलीच्या लग्नासाठी हा पैसा कामी येईल त्याला असं वाटते. पण त्या मथीला बकरीविषयी इतकं प्रेम असते की बापानं बकरी विकल्याबरोबर ती अन्न पाणी सोडते आणि त्यातच तिचा जीव जातो. तर अशी अतिशय अंतःकरणाला चटका लावणारी ही कथा आपल्याला दिसून येते. त्यानंतर निरुत्तर आणि तेव्हा या दोन्ही कथा आदिवासींचे अंधश्रद्धा, दारिद्र्य चित्रित करणाऱ्या आहे. आणि आत्ता या कथेत आधुनिक वस्तूविषयी आदिवासींना कसे आकर्षण वाटते याविषयीचं चित्रण होणारं आहे. राष्ट्राचे भवितव्य या कथेमध्ये आदिवासी मुलांना संस्कार शिकवण्याची गरज नाही, उलट शहरी भागातील मुलांनाच आदिवासी मुलांकडून संस्कार शिकण्याची गरज आहे. एवढे ते सुसंस्कृत असतात याविषयीचं चित्रण आलेलं आपल्याला दिसून येणारं आहे. त्यानंतर वेडे ते वेडे आणि चांदीचे डोळे या कथासंग्रहामध्ये आदिवासींच्या ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर घाणेरीचे फूल ही जी कथा आहे, तर या घाणेरीचे फूल या कथेमध्ये शहरवासियांचा आदिवासीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती तुच्छ पातळीवरचा आहे याचं चित्रण त्या कथेच्या निमित्तानं झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर जसं तुमचं तसं आमचं नावाची एक सुंदर कथा आहे, छान कथा आहे, म्हणजे अगदी मनाला स्पर्श करणारी ती कथा आहे. या कथेमध्ये असं दाखवलेलं आहे की आदिवासी समाज अज्ञान असतो, तो भोळा भावडा असतो, त्याला काही समजत नाही. किंवा सर्वसाधारण म्हणजे शहरवासियांच्या मनामध्ये हा जो गैरसमज ठाण मांडून बसलेला आहे की आदिवासी समाज हा अज्ञानी असतो, अंधश्रद्धाळू असतो, त्याला काही जीवन कसं जगावं हे माहिती नसते वगैरे, असे काही गैरसमज शहरवासी लोकांच्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. परंतु जेव्हा ते आदिवासी लोकांना भेटतात तेव्हा त्यांच्या मनातल्या या त्यांनी ठाण मांडून ठेवलेल्या समजाला धक्के बसू लागतात. तर याचं चित्रण त्या कथेमध्ये येणारं आहे. म्हणजे या कथेमध्ये असं दाखवलेलं आहे की म्हणजे आदिवासींप्रती शहरवासियांच्या मनामध्ये काय गैरसमज आहे की आदिवासी लोक खूप दारू पितात आणि बायकोला खूप झोडपून काढतात, अशा पद्धतीचा गैरसमज आहे. आणि म्हणून असाच गैरसमज घेऊन एक महिला प्राध्यापक आदिवासी स्त्रीची मुलाखत घ्यायला जाते आणि त्या मुलाखतीमध्ये म्हणजे हाच प्रश्न तिच्या मनामध्ये असतो, हाच गैरसमज तिच्या मनामध्ये असतो. तर त्याच्यामध्ये ते असं प्रश्न तिला विचारते की तुम्ही कशा काय जीवन जगतात, तुमचे नवरे कसे काय वागतात तुमच्याशी वगैरे वगैरे. तेव्हा ती असं म्हणते, जसं तुमचं तसं आमचं, असं उत्तर ती त्यांना देते. आणि ते उत्तर देत असताना ती सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अगदी या 4 शब्दामध्ये जसं तुमचं तसं आमचं, हेच उत्तर तिच्या सगळ्या म्हणजे त्या महिला प्राध्यापकाच्या सगळ्या प्रश्नाला तिचं ते उत्तर असते की बाई असं आमचं वेगळं आहे, सांसारिक जी स्त्री आहे तर तुझं वेगळं माझं वेगळं असं काही नाही आहे. माणूस एकदा पिला ना दारू की त्याच्यातला राक्षस जागा होतो. मग तो तुमचा सुसंस्कृत समाजातला असू द्या किंवा तुम्ही आम्हाला असंस्कृत समजतात तर आमच्या इथला माणूस असू द्या, तो माणूस शेवटी दारू पिला की राक्षस होतो, जनावर होतो. मग तुमचं जसं होतं तसं आमचंच होतं. तर अतिशय अशी समर्पक पातळीवर माणसाशी संवाद साधणारी ती कथा मला वाटली. त्यानंतर साक्षात मोह या कवितेमध्ये निसर्ग सान्निध्यामध्ये राहणाऱ्या जो काही आदिवासी समाज आहे त्याचं जे काही मुक्त आणि स्वच्छ निर्मळ जीवन आहे, तर हे जीवन त्यांचं हे जीवन दर्शन त्यांनी दाखविलेलं आहे.
तर एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की वनवासी कल्याण आश्रम म्हणजे या वनवासी कल्याण आश्रमामध्ये काम करत असताना तेथील आदिवासी मुलामुलींच्या भावविश्वाशी निगडीत असे अनेक अनुभव या गांगल पती पत्नीला आलेले आहे. आणि ते त्यांनी केसाची जुडी, लाहुरीची किमया, शासनाला साद किंवा मी नाही दत्तक जाणार, राम आणि लहू, सोडवा या यातनांमधून, या कथांमधून त्यांनी ते आपले अनुभव मांडलेले आहे. त्यानंतर मोराचे अश्रू नावाची त्यांची एक लोककथा त्यांनी छान पद्धतीनं लिहिलेली आहे. ठकी सुईण नावाच्या कथेमध्ये ठकी म्हातारी आणि ठकी म्हातारी आणि लख्या या कथेमध्ये लख्याचं व्यक्तिचित्रण म्हणजे ठकी सुईण आणि लख्या यांचं व्यक्तिचित्रण दर्शवणाऱ्या त्या कथा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि त्या पुस्तकातील दुसऱ्या भागामध्ये त्या गांगल पती पत्नींची जी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये जी त्यांची बदली होते, तर त्या भागामध्ये 4 वर्ष राहिल्यानंतर त्यांना आदिवासी जमातीचे जे काही अनुभव आलेले आहे त्यांच्या अनुभवाचं चित्रण त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर सुरेशचंद्र वारघडे यांचा अरण्य पुरुष नावाचा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये एकूण 9 कथा आहे. म्हणजे या कथा अरण्य जीवनातील वन्य जीवनाचे भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या कथा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. निसर्ग व वन्यजीवन यांच्यावरच आपले अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या रक्षणातच सर्व मानवी समाजाचे कल्याण आहे असं सांगण्याचा एक यशस्वी प्रयत्न अरण्य पुरुष या कथेच्या निमित्तानं केलेला आहे. की हे अगदी बरोबर आहे की हे निसर्ग आणि वन्यजीवन यांच्यावरच आपलं अस्तित्व टिकून आहे. यांचं रक्षण करणं म्हणजे जणू स्वतःचंच रक्षण करणं हा संदेश या कथेच्या निमित्तानं लेखकाला द्यायचा आहे. तर मारवाड या भागामध्ये जन्मलेल्या जंभोजी सर्वांच्या कल्याणासाठी निसर्ग रक्षणाचा सिद्धांत कसा मांडतो हे अरण्य पुरुष या कथेच्या माध्यमातून कथाकारांनी सांगितलेलं आहे. शिकार नावाची जी कथा आहे तर या शिकार नावाच्या कथेमध्ये पारधी लोक गर्भार हरिणीची कधीही शिकार करत नाही, परंतु शिकारीचा शौकीन असलेला जो धोंडीबा आहे तो धोंडीबा मात्र गर्भार हरिणीला मारतो आणि पारधी समाज त्याला प्रचंड विरोध दर्शवतो. तो आमच्या गर्भार हरिणीला मारलं म्हणून. आणि त्याच दरम्यान होतं काय तर धोंडीबाचा मुलगा मरण पावतो. आपला मुलगा मरण पावला आणि आपण गर्भार हरिणीची हत्या केली, शिकार केली, याचा विलक्षण परिणाम त्या धोंडीबाच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि तो तेव्हापासून शिकार करणं सोडून देतो. अशा पद्धतीचं चित्रण त्या कथेमध्ये आलेलं आपल्याला एकंदरीत दिसून येणार आहे. तर अशा पद्धतीनं आदिवासी जीवनाच्या जे काही विविधांगी घटना आहे, त्यांच्या जीवनातले जे विविधांगी प्रसंग आहेत, त्यांचं जीवन दर्शन जे आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचीच सिंह आणि माणूस नावाची जी कथा आहे तर या कथेमध्ये सिंहाला नरभक्षक बनविणारा माणूसच असतो. म्हणजे माणूसच कारणीभूत आहे सिंहाला नरभक्षक बनविण्यामागे हे दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजे खरं म्हणलं तर अरण्य हे सिंहाचं वसतिस्थान आहे. तिथली तळे, तिथले झाडं, तिथले रानमेवा, तिथले काही जंगली श्वापदं हे त्याचं भक्षण आहे त्या सिंहाचं. परंतु आता सिंह म्हणजे त्यांचे जंगलेच उजाड होऊ लागलेली आहे, तळ्यातलं पाणी आटू लागलेलं आहे, कुठेतरी इतर श्वापदही जिवंत राहत नाही आहे आणि म्हणून त्यांनी कुठेतरी गावामध्ये सिंह म्हणा, वाघ म्हणा यांनी यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीचं आपणच त्याला कारणीभूत आहोत सिंहाला नरभक्षक बनवण्यामागे. तर हे त्यांनी त्या माध्यमातून, त्या कथेच्या माध्यमातून त्यांनी ते चित्रण केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. या आदिवासी जमातीचे दारिद्र्य, त्यांचे अज्ञान, त्यांची अंधश्रद्धा, बुवांच्या जाळ्यात हे लोक कसे सहज पद्धतीने अडकल्या जातात याचंही दर्शन या कथेच्या निमित्तानं होणार आहे.
तर दुसरी कथा जी आहे डमरू बाबा नावाची कथा जी आहे की हा डमरू बाबा हिमालयाच्या कुशीमध्ये राहणारा असतो. त्याच्या गुरुच्या आज्ञेवरूनच तो आदिवासींना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये जातो आणि तो असं बघतो की बाबाबुवांच्या जाळ्यात अडकलेला हा आदिवासी समाज आहे. त्यांच्या बाबाबुवांच्या जाळ्यातून सोडवण्याचा तो बरेच त्यांना प्रयत्न करतो आणि तो त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा होतो. आणि मग तो असं म्हणतो की महान संस्कृतीचे तुम्हीच देणेकरी आहात. तुम्हालाच महान संस्कृती माहीत आहे. तुम्हाला त्या जंगलाच्या वनौषधीचं महत्त्व माहिती आहे आणि त्यामुळे खरं तर तुमच्यापासून आम्हाला शिकण्याची गरज आहे. तुम्ही बाबाबुवाच्या मागे लागू नये वगैरे वगैरे. तर माहुलींचा नरभक्षक या कथेतून गोंड आदिवासी जमातीतील जीवन चित्रण येताना आपल्याला दिसून येणार आहे. लांडगा लांडगा या कथेमध्ये मानवाचे आदिम जीवन लांडगा व नाग या आदिम प्रतिमेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न कथाकारांनी केलेला आहे. त्यानंतर वणवा नावाच्या कथेमध्ये माणसाने लावलेल्या वणव्यात जी काही म्हणजे झिपरी अस्वलींच्या पिलांचा मृत्यू कसा होतो त्याचं चित्रण म्हणजे मानवाने जंगलाला लावलेली जी आग आहे आणि त्या आगीमध्ये त्या वणव्यामध्ये जी झिपरी अस्वलीन आहे म्हणजे त्या अस्वलींचं नाव झिपरी आहे तर तिचा पिलांचा मृत्यू कसा होतो आणि त्यामुळे ती चिडून माणसावर कसं आक्रमण करते त्याचं चित्रण येणार आहे. म्हणजे ती आक्रमक बनते अस्वलीन तर त्याच्या मागे सुद्धा माणसाची प्रवृत्तीच त्याला जबाबदार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर मंगलसिंग आणि कस्तुरी मृग या कथेमध्ये हा जो मंगलसिंग आहे तो जंगलामध्ये बकऱ्या राखणारा आहे. प्रसंगी आपली शिकार म्हणून बकऱ्या मारणारा देखील तो आहे आणि तो असं बघतो की कस्तुरी मृगाची शिकार करून शिकारी लोक ती म्हणजे कस्तुरी मृगाची शिकार करून कस्तुरीसाठी मृगाची शिकार करून ती फार मोठ्या रकमेमध्ये ती विकतात आणि त्याच्यापासून ते लोक पैसा कमावतात. तर हे काही सहन त्या मंगलसिंगला होत नाही आणि तो त्या जंगलाचा जो वनरक्षक आहे त्याला तो सांगतो आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये त्यांना पकडून देतो त्या कस्तुरी मृगाची शिकार करणाऱ्याला म्हणजे कस्तुरीसाठी मृगांची शिकार करणाऱ्याला. आणि यावरून त्याचं दिसते की त्याचं प्राण्यावर किती प्रेम आहे, त्याला त्याच्या रक्षणाची किती काळजी आहे. तर त्याविषयीचं चित्रण करणारी ती कथा आहे. त्यानंतर वाकरू चोरघडे यांची मातीची भांडी नावाची कथा आहे. या कथेमध्ये सुद्धा त्यांनी आदिवासींच्या अगतिकतेचे दर्शन घडवलेले आपल्याला दिसून येणारे आहे. तर अशा पद्धतीचे एखादे म्हणजे अशा पद्धतीनं काही तुरळक कथेमधूनच काही मोजक्या 2-4 कथाकारांच्या कथांमधूनच आपल्याला आदिवासी जीवनाचं दर्शन मराठी कथाकारांनी कसं घडवून आणलं सहानुभूतीपोटी कळवळ्यापोटी ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर काही दलित कथाकार आहेत त्यांनीसुद्धा आदिवासी जीवनाचं दर्शन अत्यंत वास्तवपूर्ण शब्दातून त्यांच्या वाट्याला आलेले त्यांचं जे सत्य जीवन होतं म्हणजे त्यांचे अनुभव अत्यंत सच्चे होते प्रामाणिक होते. ते काही रंगवलेले अनुभव नव्हते दलित कथाकारांनी. तर त्यांना जे त्यांच्या वाट्याला जे काही आदिवासी समाजाचे जे अतिशय भीषण प्रसंग आले त्यांनाही ती अनुभूती आली आणि त्या अनुभूतीलाच त्यांनी कथेचं रूप दिलं. तर असे काही कथाकार आहे की त्यांच्या कथेमध्ये हे आदिवासी जीवन चित्रण येणारं आहे. तर डॉक्टर योगेंद्र मिश्रा यांचा जो हाहाकार नावाचा कथासंग्रह आहे तर या कथासंग्रहामध्ये चकवा नावाची कथा आहे. या कथेमध्ये दलित आदिवासी जीवनातील कडवा संघर्ष त्यांनी चित्रित केलेला आहे. वास्तव स्वरूपामध्ये चित्रित केलेला आहे. ही कथा वाचकांना अंतर्मुख करणारी आहे आणि त्यांची जीवनदान ही कथा आदिवासींमध्ये समज गैरसमज अंधश्रद्धा अविद्या त्यामुळे शहरी लोक त्यांचे सर्वांगीणरित्या त्यांचे शोषण कसे करतात याचं ज्वलंत चित्रण या कथेमध्ये येणारं आहे. त्यानंतर नारा शेंडे यांच्या डोंगर माथ्यावरील दिवा या कथासंग्रहामध्ये पहिलीच जी कथा आहे डोंगर माथ्यावरील दिवा जे त्यांनी आपल्या कथासंग्रहाला शीर्षक दिलेलं आहे. तर ही पहिलीच कथा आदिवासीचे जीवन आणि त्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बस्तर नावाचा जो काही म्हणजे भूकबळीचा जिल्हा म्हणून बस्तर जिल्ह्याला ओळखलं जातं.
तर हा जो बस्तरमधील निबिड अरण्यातील कराल दारिद्र्याने पिडलेले जे भिल्ल माडिया लोक आहे, तर या भिल्ल माडिया लोकांचे लोकजीवन हा या कथेचा विषय झालेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्याचं सत्यदर्शन कथेच्या रूपातून घडवण्याचा प्रयत्न कथाकारांनी केलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर बाबूराव बागुलांची, कदाचित तुम्हाला ती कथा माहिती असावी, सर्वांना परिचित असावी, इतकी सुंदर आणि इतकी प्रसिद्ध असलेली कथा बाबूराव बागुलांची मरण स्वस्थ होत आहे या कथासंग्रहातील भूक नावाची जी कथा आहे, तर भूक नावाच्या कथेमध्ये त्याने भागू कोळीन आणि तिची जी 2 मुलं आहे, तर या भागू कोळीन आणि तिच्या 2 मुलांचं हे जे काही छोटंसं कुटुंब आहे, तर त्या छोट्याशा कुटुंबाच्या भावविश्वाशी, त्यांच्या अत्यंत भयावह दारिद्र्याची, त्यांच्या भीषण भुकेचं चित्रण त्या कथेच्या निमित्तानं कथाकारांनी बाबूराव बागुलांनी फार हृदयद्रावक पद्धतीने केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे ती कथा वाचल्याबरोबर माणसाच्या डोळ्यामध्ये, कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहावं अशा पद्धतीची ती कथा आहे. की भूक किती भयानक असते, की म्हणजे कुठेतरी ती आई आपल्या मुलाला पाटलीनबाईच्या घरून शिळे तुकडे घेऊन ये असं सांगते. त्या मुलाला ते आवडत नाही. ती म्हणते मी जात नाही. ती काहीही घालून पाडून बोलते, हे तेवढ्याशा मुलाला कळते. मी जात नाही असं ते म्हणते. ती म्हणते बाबा आपण गरीब लोक आहो, एवढी टेस्ट दाखवून चालत नाही, जा तू ते शिळे कुटके मागून आण. शिळे कुटके खाऊन खाऊन, आंबलेलं वरण शिजून खाऊन त्या मुलांच्या तोंडाची चव गेलेली असते. त्याच्यामध्ये ती मुलं छोटी छोटी आईला म्हणतात की आई तू मासे पकडून आणशील तर त्याच्यामध्ये अहिर मासा भेटला तर मी छान भातन मासे पोटभर खाईन. आईला आपल्या मुलाचं हा हट्ट पुरवता येत नाही याची खंत तिच्या मनामध्ये असते. तिला प्रचंड वाईट वाटते. तिच्या अंगात बारीक ताप असतो, तिच्या डोळ्याला अंधारी येते, कारण तिच्याही पोटामध्ये कधी पोटभर तिला मिळालेलं नसते. भुकेमुळे ती क्षीण झालेली असते, तिला चक्रा येतात. तरीही त्या दिवशी मुलं हट्ट करतात की आम्हाला भात आणि अहिर मासा खायचा म्हणून. तेव्हा अहिर मासाच भेटेल या उमेदीनं ती आपलं जाळं घेऊन, मासं पकडायचं जाळं घेऊन ती जाते नदीवर आणि ती जाळं फेकते. त्याच्यामध्ये प्रचंड असं जडजड तिला लागते आणि तिला असं वाटते की अहिर मासा आपल्याला गावला. ती आनंदी होते. तसंच अहिर माशासारखाच लांब लचक जाडा तो अहिर मासा तिला वाटतो. ती घरी घेऊन येते, त्याला चांगले तुकडे करते, ते शिजायला टाकते, मुलाला तांदूळ आणायला पाठवते, भात टाकते आणि भाजी बनवते. आणि ती भाजी बनवल्यानंतर ती मुलांनाच पुरत नाही, एवढे आवडीनं ती मुलं ती भाजी भात संपवतात. तिच्या वाटेला फार थोडंसं येते आणि तिच्या लक्षात येते की मुलं उठत नाही. आणि नंतर ती असं पाहते, शिल्लक राहिलेली थोडीफार भाजी असते. तर तेव्हा ती पाहते तर तिला सापाचं मुंडकं तिच्या हाताला लागलेलं असते, जे शिल्लक राहिलेली भाजी असते. आणि तिच्या मनामध्ये मग प्रचंड दुःख निर्माण होते की मी अहिर मासा समजून साप पकडला आणि तो सापच अहिर मासा समजून माझ्या मुलाला तो खाऊ घातला आणि माझी मुलं म्हणजे माझ्या हाताने मारली. ही माणसाच्या मनाला विलक्षण चटका लावणारी कथा त्या बाबूराव बागुलांनी जी लिहिलेली आहे ती अतिशय जिवंत स्वरूपामध्ये, अतिशय वास्तव स्वरूपामध्ये त्यांनी ती कथा लिहिलेली आहे. अतिशय सुंदर कथा ती आहे. मानवी जीवनाला अंतर्मुख करणारी, माणसाच्या भुकेचं आणि दारिद्र्य किती भीषण असते, माणसाचा विवेक हिरावून कशी घेणारी हे भूक आणि दारिद्र्य असते. तर याचं चित्रण म्हणजे दलित कथाकारांनी, मग योगेंद्र मेश्राम असू द्या किंवा मग नारा शेंडे असू द्या किंवा मग आमचे बाबूराव बागुल असू द्या, यांनी फार उत्तम पद्धतीने केलेलं आहे. इतर मराठी जे काही साहित्यिक आहे त्यांनीही आदिवासी जीवनाचा सहानुभूतीपर विचार केलेला आहे, परंतु त्यांच्या कथा तरीही आपण असं पाहतो एक तर पारंपरिक वळणाच्या आहे किंवा तर थोड्याशा रंजक पद्धतीच्या त्या वाटतात असं मात्र आपल्याला निश्चितच म्हणजे हे माझे निष्कर्ष आहे. पण तुम्हीही वाचले तर तुम्हालाही तशा पद्धतीनं वाटणार आहे. पण काही कथा, मराठी साहित्यिकांच्या काही कथा मात्र निश्चितच त्या तळमळीतून त्यांनी लिहिलेल्या आहे, हे आपल्याला कबूल करावं लागतं. यानंतर जर आपण आदिवासी कथासंग्रहाचा विचार केला तर आपण आदिवासी कथासंग्रहांकडे येऊ.
तर फार मोजके आदिवासी कथासंग्रह आहे. कादंबरीसारखंच आदिवासी कथासंग्रहाचं सुद्धा आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजावे असे 4 कथासंग्रह फक्त आदिवासी कथासंग्रह म्हणून आपल्याला मानावे लागतात. तर हे अगदी बरोबर आहे की भाषिकदृष्ट्या अतिशय लक्षणीय ह्या कथा आहेत, अतिशय ताकदीच्या ह्या कथा आहेत. परंतु तरी देखील आपण असं पाहतो की ह्या कथेचं प्रमाण फार कमी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर उषा किरण आत्राम यांचा अहेर नावाचा कथासंग्रह आहे. त्यानंतर आपण असं बघतो की माधव सरकुंडे यांचे 2 कथासंग्रह आहे. ते म्हणजे सर्वा आणि ताडम. नजूबाई गावित यांचं नवसा भिलणीचा येलगार, जो तुम्हाला अभ्यासक्रमालाच असलेला कथासंग्रह आहे. तर असे एकूण 4 कथासंग्रह आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. महत्त्वाच्या ह्या कथा आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण असं बघतो की ह्या ज्या कथा आहे या कथांमध्ये त्यांनी म्हणजे या कथा बघण्याच्या पूर्वी आपल्याला हे बघणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे की आदिवासी समाज जीवनाचे चित्रण यामधून होणारे आहेच. परंतु आपण असं बघू की हा जो म्हणजे या आदिवासी, दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्त यांच्या कथासंग्रहावर जे काही अभ्यासपूर्ण काम करणारे जे सुमनोहर होते, तर सुमनोहर यांनी ह्या कथासंग्रह जमवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे म्हणजे इतर कथेच्या तुलनेमध्ये या कथा फारच अत्यंत कमी स्वरूपातल्या या कथा आहे असं सुमनोहर यांच्या लक्षामध्ये आलं. की त्यांनी असं म्हटलं की बाबा म्हणजे हे जर आपण बघितलं की आदिवासी कथेचं एवढं का प्रमाण का कमी आहे, तर हे आदिवासी कथाकार एकतर यांना म्हणजे असं म्हणावं की बाबा यांना काही भान नाही आहे. म्हणजे सध्याचा आपल्या साहित्य विश्वाचं त्यांना काही भान नाही आहे. मित्र हो, मी तुमची या ठिकाणी थोडीशी रजा घेऊ इच्छिते. हां, मित्र हो, या ठिकाणी आपण असं पाहतो की जे आदिवासी कथांवर म्हणजे आदिवासी, ग्रामीण, दलित यांच्या कथांवर जे काही काम करणारे अभ्यासपूर्ण काम करणारे अभ्यासक जे होते सुमनोहर यांनी ग्रामीण, दलित आणि आदिवासी कथासंग्रह संकलन करत असताना त्यांना असं आढळलं की आदिवासी कथासंग्रह अतिशय कमी आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्यासारखे आदिवासी कथासंग्रह आहे. ते का आहे असाही त्यांच्या मनाला प्रश्न पडला. आणि त्यांनी एक जे विधान केलं ते अतिशय महत्त्वाचं विधान आहे. ते असं म्हणतात की कथानिर्मितीच्या बाबतीत आदिवासी लेखक मागे आहे किंवा तो अंधारात तरी आहे हे नमूद करावं असं वाटतं. की कथानिर्मितीच्या बाबतीमध्ये हा आदिवासी लेखक मागे तरी आहे किंवा अंधारात तरी आहे नमूद करावं असं वाटतं. का तो कथा लिहित नाही, म्हणजे हा प्रश्न आहे. का तो कादंबरी लिहित नाही, या प्रश्ना इतकाच महत्त्वाचा प्रश्न तो का कथा लिहित नाही हा देखील तेवढाच आहे. आणि याविषयीचं काही कारण आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी ते सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे की यांचं फारसं आपल्याला कथा दिसून येत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. तर इनमीन 4 कथासंग्रह हे आदिवासी लेखकांचे, आदिवासी कथाकार ज्या आमच्या महिला आहेत त्यांचे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर पहिला जो कथासंग्रह आहे तो आहे अहेर. हा आमच्या उषा किरण आत्राम यांचा कथासंग्रह आहे. जो कथासंग्रह अहेर हा कथासंग्रह 1996 मध्ये झालेला आहे. आणि पहिली कथाकार म्हणून उषा किरण आत्राम यांना मानण्यात येते. म्हणजे आदिवासी समाजातल्या पहिल्या कथाकार म्हणून उषा किरण आत्राम यांच्या नावाचा उल्लेख करता येतो. तर त्यांचा अहेर हा कथासंग्रह आणि त्या कथासंग्रहामध्ये त्यांनी अहेर, बाजा, जनी, संघर्ष, परिवर्तन आणि भूक अशा 6 कथा लिहिलेल्या आहे.
त्या कथांमध्ये त्यांनी जमीनदार, देशमुख, मालगुजार, देशपांडे, महाजन, वतनदार ही मंडळी, समाजातील गोंड जमातीतील नववधूंना साडीचोळी भेट देऊन आशीर्वाद घेण्यासाठी वाड्यावर बोलावून पहिल्याच दिवशी त्यांच्यावर बलात्कार करतात. सामंतशाहीला तो आपला अधिकार वाटतो. त्याविरुद्ध कोणीही ब्र काढत नाही आणि ब्र काढते ती रमी नावाची गोंड समाजाची स्त्री. ती या प्रथेला नकार देते. कोणत्या प्रथेला? अहेर ही जी प्रथा आहे, हां, की हे जे काही सामंतशाही लोक आहे, ते सामंतशाही लोक अशी प्रथा पाडून ठेवतात. हे जे काही देशपांडे, मालगुजार, महाजन, देशमुख ही जी काही माणसं आहेत, तर आपल्या वाड्यावर बोलवतात. हां, ज्या काही गावातल्या मुलाचं, आदिवासी मुलाचं लग्न होईल, त्याला आशीर्वाद आणि त्याला आशीर्वाद द्यायचा, त्याला साडीचोळी त्या बाईला, त्या मुलीला भेट द्यायची आणि आशीर्वाद घेण्यासाठी तिला वाड्यावर बोलवायचं आणि पहिल्याच रात्री तिच्यावर बलात्कार करायचा. आणि ही प्रथा पडून ठेवलेली आहे. त्या प्रथेच्या विरोधात कोणीच बोलत नाही. त्या प्रथेच्या विरोधात कोणी ब्र देखील काढू शकत नाही. परंतु रमी नावाची जी गोंड समाजाची जी स्त्री आहे, विवाहित स्त्री, ती मात्र या प्रथेला तोंड फोडते आणि ती आपल्या गोंड जमातीला अशी म्हणजे गोंड जमातीने या प्रथेचा प्रतिकार करावा म्हणून त्यांना शपथेमध्ये बांधण्याचा प्रयत्न करते. ती असं म्हणते की ऐका आदिमानू, यापुढे कोणाकडेही आपली बायको अहेर असो वा पूजा असो पाठवायची नाही. तुम्हा साऱ्यांना निसर्गाची शपथ आहे की अहेर असो की पूजा असो, यानंतर आपल्या बायकोंना कोणाच्याच वाड्यावर पाठवायचे नाही. आणि त्यासाठी तुम्हाला कोणी देवाची शपथ आहे नाही, तर तुम्हाला निसर्गाची शपथ आहे. निसर्ग फार मोठा न्यायदाता आहे. त्या निसर्गाची तुम्हाला शपथ आहे, तुम्ही असं कधी करू नका. आणि निसर्गावर आदिवासी समाजाची किती निष्ठा आहे. म्हणजे जशी हिंदू धर्मांना त्यांच्या देवाप्रती निष्ठा आहे, तशी आदिवासींना त्यांच्या निसर्गाप्रती निष्ठा आहे. आणि म्हणून ती निसर्गाची शपथ देताना आपल्याला दिसते. तर ही अशा पद्धतीची एक सुंदर अशी कथा आहे. समाजाला स्त्रीत्वाचा आणि समाज परिवर्तनाचा संदेश देणारी ती कथा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर जनी नावाची जी कथा आहे, तर जनी या कथेतही ही जी जनी आहे ती उच्चभ्रू समाज, म्हणजे ही जी जणी आहे ती सुद्धा उच्चभ्रू समाजाच्या उपभोगाचा विषय कशी ठरते, तर याचं चित्रण त्या कथेमध्ये होणार आहे. तर उच्चभ्रू समाज हा स्त्रीकडे केवळ भोगवस्तू म्हणून कसा पाहतो, त्याचं चित्रण येणार आहे. स्त्रीवर, आदिवासी स्त्रियांवर जो काही अनेक पुरुषीय आणि अधम वासनांध प्रवृत्तीचा जो काही वारंवार बलात्कार होतो, त्याविषयीचं विवेचन या कथेमध्ये येणार आहे. आणि जी जनी आहे ती या समाजाच्या मानसिकतेचा कशा धिक्कार करते, याचं चित्रण त्या कथेमध्ये येणार आहे. त्यानंतर बाजा नावाची कथा आहे. या बाजा नावाच्या कथेमध्ये आदिवासी वेठबिगारी आणि सावकारशाहीचा बळी ठरलेल्या बाजा नावाच्या एका आदिवासी तरुणाची त्याचं कुटुंब कसं विध्वंस होतं ते चित्रण ठरणारी सुंदर कथा आहे. त्या उद्ध्वस्त कुटुंबाची ते व्यथा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भूक नावाची कथा आहे. त्या भूक नावाच्या कथेमध्ये गोंड माडिया यांना भुकेपोटी कराव्या लागलेल्या संघर्षाचे सामाजिक गंभीर, म्हणजे अशा या सामाजिक गंभीर प्रश्नाकडे लेखिकेने आपले लक्ष कुठेतरी आकर्षित केलेले आहे की गोंड माडिया समाजामध्ये भुकेचा प्रश्न किती भीषण स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि त्या भुकेला, म्हणजे त्या भुकेच्या प्रश्नाला संघर्ष करीत असताना त्यांना किती म्हणजे रानावनामध्ये कंद खावे लागतात. त्यांना भुकेपोटी त्यांचे जे होणारे हाल आहे याचं चित्रण फार वास्तव रूपामध्ये लेखिकेने केलेलं आहे. त्यानंतर त्या कथासंग्रहातली शेवटची कथा आहे ती म्हणजे परिवर्तन नावाची कथा. तर या परिवर्तन नावाच्या कथेमध्ये आदिवासी गोंड समाजामध्ये हिंदू चालीरीतीचा प्रादुर्भाव आणि त्या प्रादुर्भावातून कुठेतरी त्यांनी गळ्यामध्ये जानवं घालणे, तर त्यांच्या गळ्यामध्ये जानवं घालायला निघालेली जी काही हिंदू धर्मीय मंडळी आहे, तर या आदिवासी समाजातूनच पुढे एक मुलगा चांगला शिकतो, कलेक्टर होतो
आणि या हिंदू धर्माच्या जोखडातून, या धर्मांतराच्या जोखडातून त्यांच्या गळ्यामध्ये तिची जाणवं बिणवं घालून गोंडांना हिंदू घडवण्याचा जो प्रयत्न केला जातो, तर त्याच्या कचाट्यातून कसा वाढवतो तो, वाचवतो तो, आणि आपल्या समाजाला कशा पद्धतीनं एक समाज उत्थानासाठी शिक्षणाची गरज कशी आहे हे समजावून सांगतो. एक समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारी ती कथा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर अतिशय सुंदर कथा, एकापेक्षा एक सरस कथा आपल्या उषाकिरण आत्राम यांनी लिहिलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह तो म्हणजे माधव सरकुंडे यांचा सर्वा हा कथासंग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वा हा शब्द तुम्हाला कितपर्यंत माहिती आहे मला माहिती नाही. आपण शेतामध्ये जर कामं करण्याचा आपल्याला अनुभव असेल तर आपली आई सर्वा वेचायला जाते. तर सर्वा म्हणजे काय आहे? जे सगळं काही आपण समजा कापूस वेचलेला आहे, पण थोडका कापूस आहेच, कापसाच्या म्हणजे पराठीला थोडाफार कापूस आहेच उलंगवाडी झाल्यानंतर देखील, तो सर्व शिल्लक राहिलेला ते सर्व आहे. तर तो शेवटी काहीच राहू नये शेतामध्ये याच जाणीवीने मग शेंगाचा सर्वा, हरभऱ्याचा सर्वा, कापसाचा सर्वा, तो शिल्लक राहिलेलं शेवटचं धान्य, शेवटचं काही जे शिल्लक राहिलेलं आहे ते आणणं, त्याला सर्वा म्हटलेलं आहे. तर आदिवासी जीवनाचा देखील कसा सर्वा झालेला आहे याचं चित्रण त्या कथासंग्रहामध्ये फार सुंदर पद्धतीने यांनी केलेलं आहे, माधव सरकुंडेंनी केलेलं आहे. तर सर्वा नावाच्या त्यांच्या या कथासंग्रहामध्ये सर्वा, बैंगणदा, डफडं, दीपस्तंभ, बरड, लुगडं, झड, बापू, वाट चुकलेली वस्ती आणि यष्टी अशा एकूण 10 कथा येणाऱ्या आहे. तर या 10 कथांमधून देखील आदिवासींच्या समाजातील भूक, त्यांचं दारिद्र्य, त्यांची उपासमार, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना दारिद्र्याशी करावे लागणारे 2 हात, त्यांना दारिद्र्याशी कराव्या लागणारा संघर्ष, हे याचं चित्रण झालेलं आहे. बबनची आई जी आहे, म्हणजे जी सर्वा नावाची जी कथा आहे, पहिलीच कथा, त्या कथेमध्ये बबनची आई जी आहे ती बबनच्या शिक्षणासाठी बकरी पाटलाला विकायचे ठरवते. आणि तीच बकरी लांडग्याने खाल्ल्यामुळे बबनची माय बबनला म्हणते, बबन्या घात झाला रे, तू ही शाळा लांडग्यानं गिळली. तर अशा पद्धतीनं त्यांचं स्वप्न कसं गिळंकृत होते लांडग्याच्या भक्षणाने, आपल्या मुलाच्या शिक्षण शिकवण्याची आशा आईची कशी भंग पावते हे त्या कथेतून दाखवलेलं आहे. बैंगणदा नावाची कथा आहे. या कथेमध्ये आंध जमातीचा, सुतारकीचा, मासोळ्या धरण्याचा आणि तो मासोळ्या धरून विकण्याचा जो धंदा आहे, आणि तो धंदा कसा आहे म्हणजे एकंदरीतच आदिवासी समाज कसा कष्टाळू आहे. तो सुतारकीचे काम करतो, मासोळ्या धरण्याचेही काम करतो. तर त्याच्या कष्टाचं वर्णन त्या बैंगणदा या कथेतून त्यांनी चित्रित केलेलं आहे. या समाजाला म्हणजे इंगळ्या विचू धरण्याचा कसा अनुभव असतो की इंगळ्याची माळ आपल्या गळ्यामध्ये बैंगणदा घालतो, त्या इंगळ्या त्याला कडाकड डसतात पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच होत नाही. म्हणजे त्यांना इंगळ्या किंवा विंचू यांचं विष कुठं असतं हे विष त्यांनी काढून टाकलेलं असतं. आपण त्यालाच आपल्या भाषेमध्ये म्हणतो विष. त्यांना उतरवता येते, चढवता येते. मला वाटते असा काही भाग नसावा. त्यांना विष कुठे आहे, विंचवाचं विष कुठे आहे किंवा या इंगळीचं विष कुठं आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते भाग तो काढून टाकतात. आणि म्हणून बिनधोक त्या इंगळ्या म्हणजे इंगळ्याला न मारता तो विषाचा भाग काढून टाकतात आणि बिनधोक त्या इंगळ्या विंचव ते आपल्या अंगावर खेळवतात. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ते सगळं चित्रण येणार आहे. फार सुंदर पातळीवर त्याने ते चित्रण केलेलं आहे माधव सरकुंडे यांनी. त्यानंतर डफडं नावाची कथा आहे. त्या डफडं नावाच्या कथेमधून मातंग समाज ही एक डफडं वाजवण्याची जी कला आहे त्या कलेमध्ये हा मातंग समाज किती निपुण झालेला आहे की अगदी डफडं वाजवता वाजवता त्याच्यामध्ये खंड न पाडता आपल्या मस्तकाला तो आपलं मस्तक तो जमिनीवर टेकवून त्या जमिनीवर पडलेला रुपया आपल्या मस्तकाने वगैरे कसा उचलतो याचं चित्रण त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं त्या कथेमध्ये केलेलं आहे. बरड नावाची कथा आहे. या बरड नावाच्या कथेमधून आंध जमातीतील ज्या काही अंधश्रद्धा आहे
भगतगिरीचे स्तोम आहे, ते स्तोम उघड करणारे ह्या कथा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. झड नावाची कथा आहे. या झड नावाच्या कथेमधून पाण्या पावसामध्ये शेतामध्ये राबणाऱ्या म्हणजे जो पांडू आहे, या पाण्या पावसामध्ये हा पांडू घरी राहत नाही, शिवारामध्ये काम करणारा असतो. आणि गावातले जे काही शिकारीसाठी शौकीन असलेली माणसं असतात ते या पाण्या पावसात देखील शेतानं फिरत असतात सशाचे शिकार करण्यासाठी. आणि त्या कुठेतरी या उसाच्या रानामध्ये हा पांडू आपलं उसाला पाणी उसाच्या शेताचं काम करत असतो, दांडाला फुटलेल्या दांडाला बरोबर करणं वगैरे. आणि त्यांना असं वाटतं की त्या पाण्याची सळसळ बघून की तिथं ससा गेलेला आहे आणि ससा समजून ते पांडूचीच शिकार गोळ्या घालून कशी करतात याचं चित्रण त्या कथेमध्ये येणारं आहे. त्यानंतर वाट चुकलेली वस्ती या कथेमध्ये पोटासाठी एका विधवा बाईला कशा पद्धतीचा म्हणजे चुकलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागतो, पोटाची भूक भागवण्यासाठी शरीर कसं विकावं लागतं आणि शेवटी 2 तरुण मुलीच्या वाट्याला सुद्धा कसा तोच अनुभव येतो आणि आईच्या वाटावळणावरूनच त्यांना कसं जावं लागतं याचं फार भयावह चित्रण त्यांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे. तर अतिशय सुंदर कथासंग्रह माधव सरकुंडेचे आहे. नंतर त्यांचा दुसरा कथासंग्रहसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे ताडमं. आता सर्वा हा जो कथासंग्रह आहे, सर्वा हे जे अतिशय सूचक अर्थाने त्यांनी शीर्षक दिलेलं आहे त्या कथासंग्रहाला, तसंच दुसऱ्या कथासंग्रहाला देखील अतिशय सूचक अर्थाने ताडमं हे शीर्षक त्यांनी दिलेलं आहे. मग ताडमं म्हणजे काय आहे? तर ताडमं म्हणजे त्यांना म्हणजे होले, ज्याला आपण बाटरं वगैरे म्हणतो इकडे, तर बाटरं होले धरण्यासाठी केलेला फासा त्याला ताडमं असं म्हणतात. तर ते ताडमं म्हणजे आदिवासी जमातीच कशी ताडमं झालेली आहे. म्हणजे त्यांनी जसं बाटरं धरण्यासाठी तो फासा करतात, तर या व्यवस्थेने या आदिवासी जमातीचा शिकार करण्यासाठी कसा फासा तयार केलेला आहे हे जणू त्यांना त्या सूचक अर्थातून सांगायचं आहे किंवा मांडायचं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर फार सुंदर तो कथासंग्रह देखील आहे. तर त्या दुसऱ्या कथासंग्रहामध्ये ताडमं, मेदड, माय, तळं, जागल, काटा, गोट्याच्या चुली, त्यानंतर मी मेलोच नाही व करणी अशा एकूण 9 कथा आंध, कोलाम जे काही जमाती आहे, वेगवेगळ्या जमाती आहे, आंध असेल, कोलाम असेल किंवा मग गावगाड्यामधल्या अजून काही फासेपारदे जमाती असेल, याचं चित्रण करणाऱ्या त्या कथा फार सुंदर पातळीवरच्या कथा आहेत त्या असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर कोलाम जमातीच्या कष्टाचे, उपासमारीचे, शिकारीचे, त्यांचे मासांच्या वाट्यासाठी हुंडणारी भांडणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करणे, हे सगळं काही त्यांनी म्हणजे ताडमं नावाची जी कथा आहे त्या कथेचं मी चित्रण सांगत आहे. तर त्याच ताडमं नावाच्या कथासंग्रहामध्ये कोलाम जमातीच्या कष्टाचं, त्यांच्या उपासमारीचं, त्यांनी करत असलेल्या शिकारीचं आणि त्या शिकारीतून मासाच्या वाट्यासाठी त्याची भांडणं कशी होतात त्याचं वर्णन येणारं आहे. मुलाच्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करणाऱ्या गणेशची आई व त्याच्या बहिणीचे चित्रण म्हणजे त्या कथेमध्ये येणारे आहे. गावातील प्रतिष्ठित लोक आंध जमातीचा कसा विचार करतात, म्हणजे आंध्यांप्रती त्यांचा दृष्टिकोन गावातील प्रतिष्ठित लोकांचा कसा आहे याचं चित्रण त्या कथेमध्ये येणारं आहे. तर हे जी काही माय आहे, तर ही म्हणजे माय नावाची जी कथा आहे, तर या माय नावाच्या कथेमध्ये गावातील जे पाटील असतो, म्हणजे त्या गावाच्या पाटलाकडे त्या म्हणजे कथेचा जो नायक आहे, त्या नायकाची आई गावातल्या पाटलाच्या शेतावर नेहमीसाठी कामं करायला जाते. तिचं बरंचसं वय होऊन जाते, पण तरी ती शेतातलं काम काही सोडत नाही. सोबत बहिणीला म्हणजे त्या नायकाच्या बहिणीला घेऊन ती शेतामध्ये काम करते. तेव्हा गडी त्यांना म्हणतो, त्या शेताच्या पाटलाचा गडी जो राहतो तो पाटलाचा तो पाटील त्या गड्याला असं म्हणतो की कशाला पाहिजे आदिवासीला शिक्षण, सरकारला या लोकांचा लय पुळका आला, सरकारने या लोकांसाठी सवलती काढल्या म्हणे, म्हणूनच हे लोक असे सैताडायले. तर अशा पद्धतीनं पाटलाचा दृष्टिकोन, गावातल्या पाटलाचा आंध समाजाप्रती कसा आहे
त्याचं चित्रण त्या कथेमध्ये येणारं आहे. आणि म्हणजे माय ही जी कथा आहे ती असं म्हटलं जाते की माधव सरकुंडीची स्वतःची कथा आहे. आणि मग म्हणजे त्या कथेमधचा नायक कसा शिकतो, सवरतो, नोकरीला लागतो आणि आपल्या आईची आणि आपल्या बहिणीची दारिद्र्यातून, दुःखातून कशी सुटका करतो. आणि जेव्हा तो शहराला नोकरीला असतो तेव्हा तो आपल्या म्हणजे आईला सांगतो की आम्ही एवढी प्रगती का करू शकत आहोत. तर बाबासाहेबांनी जे काही आमच्या समाजाला म्हणजे जे काही आरक्षण दिलेलं आहे, जे अधिकार दिलेले आहे, म्हणून आपण एवढी प्रगती करत आहोत. तर असं तो आईला सांगतो. आणि अडाणी आई देखील बाबासाहेबांविषयी खूप कृतज्ञ राहते. प्रवासातून ती बसमध्ये जिथे बाबासाहेबांचा पुतळा दिसेल तिथे ती वर हात जोडून बाबासाहेबांना नमस्कार करते की बाबा या माणसामुळेच आमच्या सगळ्या जमातीचं भलं झालं. हा भाग, कृतज्ञतेचा भाग, तिचा मुलगा आईच्या मनामध्ये कसा निर्माण करतो. असं म्हणतात की हे माधव सरकुंडीची स्वतःची कथा आहे, त्यांची माय नावाची कथा. तर अतिशय सुंदर कथा त्यांनी लिहिलेली आपल्याला दिसून येणारी आहे. तर या कथेतील गणेश नावाचा जो नायक आहे त्या गणेश नावाच्या नायकाच्या निमित्ताने शिक्षणाने जागृत झालेला तरुण वर्ग डॉक्टर बाबासाहेबांनी आदिवासींसाठी जे उत्थानाचे कार्य केलं त्या प्रतीचा आदर बाळगून आंबेडकरी विचारधारा आंध समाजामध्ये रुजवताना दिसतो. हा परिवर्तनाचा संदेश या कथेच्या निमित्तानं व्यक्त होणारा आहे. त्यानंतर तळ नावाची कथा आहे. या तळ नावाच्या कथेमध्ये आंध तरुणीवर कामाच्या निमित्ताने होणारे बलात्कार, त्यानंतर जागल या कथेमध्ये जंगलाशेजारी असलेल्या शेतीत बोचऱ्या थंडीत जागल करीत या आदिवासी लोकांना जागावे लागते. मासोळ्या व खेकडे धरून त्याचं कालवण करून खाल्ल्यामुळे थंडीला सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते, असं वर्णन आहे. काटा या कथेतून विषारी काटा पायात रुतून पाय सडल्यामुळे त्यांना शहरी दवाखान्यात नेऊन पाय तोडावा लागतो. आणि त्या निमित्तानं त्यांना शहरी दवाखान्याचा, नातेवाईक, समाजाचा, दासू व त्याच्या पत्नीला फार कडवट अनुभव येतात. घरामध्ये प्रचंड उपासमार सहन करावी लागते. त्याचं वर्णन साध्या काटा या निमित्तानं त्यांनी फार सुंदर पद्धतीने केलेले आहे. त्यानंतर गोट्याच्या चुली नावाची कथेत त्यांनी आदिवासी समाजाची व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा यामुळे या गरीब लोकांना म्हणजे त्यांच्याच अंधश्रद्धेमुळे आणि दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यावर गाव सोडण्याची पाळी येते. आणि गाव सोडत असताना त्यांना किती भयंकर दुःख होतं याचं चित्रण केलेलं आहे. की त्या गावच्या पाटलाचा असा शिरस्ता असतो की जे दारूचं व्यसन करून धिंगाणा करेल आणि पशुप्राण्याचा बळी देऊन जे खाईल तर त्यांना या गावामध्ये राहू दिलं जाणार नाही. मग हेच केल्यामुळे, दारूचं व्यसन केल्यामुळे आणि अंधश्रद्धेमुळे बोकड्याचा बळी देऊन पंगत बसवल्यामुळे त्यांना गाव सोडावं लागतं, गावाला मुकावं लागतं. शेवटी मी मेलोच नाही आणि करणी या दोन कथांमध्ये आदिवासी जमातीमध्ये, विशेषतः आंध जमातीमध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहे, त्यांच्या ज्या जादूटोणं आहे, भूतभाडामती यांच्यावर असलेला विश्वास आहे आणि त्याच्यामधूनच स्त्रीला कसा बळी जावा लागतो त्याचं चित्रण येताना आपल्याला दिसून येणारं आहे. तर अशा पद्धतीच्या एकंदरीत कथा आहे. त्यानंतर शेवटचा कथासंग्रह आहे. शेवटचा नाही म्हणू आपण, परंतु आपण शेवटचा याच्यासाठी म्हणू की नवसा भिलणीचा यलगार हा जो आमच्या नजूबाई गावित यांचा कथासंग्रह आहे, तो अभ्यासक्रमालाच तो कथासंग्रह असल्यामुळे आपण काही त्याच्यावर वेगळं भाष्य करणार नाही आहोत आणि म्हणून त्यामुळे हा शेवटचा कथासंग्रह. तर बाबाराव मडावी यांचा भाकर नावाचा जो कथासंग्रह आहे, तर त्या कथासंग्रहामध्ये लढा, भाकर, अपंग प्रेमाच्या किंकाळ्या, घुंगरू, सई, खोपा या स्त्रीप्रधान कर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या कथा आहे. पोरा गळफास काढून टाक ही कथा शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आत्महत्या करण्यास निघालेली महादूची मानसिकता व व्यथा प्रकट करणारी आहे. आभाळानं घर वाहून गेलं, नदीकाठच्या आदिवासी कुटुंबाची वाताहत स्पष्ट करणारी कथा आहे. त्यानंतर अशी ही झोपडपट्टी, या कथेमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे जे 18 पगड जातीचे लोक आहे आणि त्यांना एकमेकांप्रती किती जिव्हाळा आहे, किती आपलेपणा आहे याचं चित्रण त्या कथेमध्ये झालेलं आहे. नागो आणि मायलेकी या कथा कौटुंबिक भावविश्वाचे व त्यांच्या व्यावहारिक प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे.
की कौटुंबिक मध्ये सुद्धा व्यावहारिक प्रवृत्तीमुळे प्रेम कसं आटत चाललेलं आहे याचं चित्रण करणाऱ्या त्या कथा आहे. की साधं बहीण गरीब असते, खेड्याला असते, आणि शहरामध्ये राहणारा जो भाऊ असते त्याच्याजवळ आपल्या मुलीने राहून शिकावं अशी तिची इच्छा असते. पण ती भावाच्या घरी आपल्या मुलीला घेऊन जाते, पण भाऊजे काही ओळखत नाही. नेल्या हाताने तिला दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन वापस यावं लागतं. तर म्हणजे नातलगांमधली कशी एक आत्मीयता, एक प्रेम कसं आटत चाललेलं आहे याचं चित्रण करणारी ती कथा आहे. त्यानंतर कागद वेचणाऱ्या मायलेकी नावाची जी कथा आहे, सामाजिक कथा आहे, की भर दुपारी रस्त्यावर त्या दोघी मायलेकी कचरा विकतात. आणि कचरा विकत असतात ते सकाळी भल्या सकाळपासूनच कचरा वेचण्यासाठी शहरामधल्या त्या मायलेकी गरीब झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भर दुपारी म्हणजे जिथे अंगातून घामाच्या धारा लागतात त्या मायलेकी कचरा वेचतात. त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, अंगावर फाटके कपडे असते, आणि एक आलूबोंडा मुलीला देते, तू पूर्णच खाय, मी काही खाणार नाही म्हणते. आणि मुलगी ती थोडासा आलूबोंडा स्वतः खाते आणि उर्वरित आलूबोंडा आपल्या आईच्या तोंडात बळजबरीनं कोंबते. त्या दोघी मायलेकी एकमेकीला आग्रहानं कशा भरवतात. म्हणजे गरिबी प्रचंड आहे, पण या नात्यामधली जी काही प्रेमाचे भावबंध आहे, एकमेकांसाठी जे जीव तुटणं आहे, त्याचं चित्रण फार सुंदर पातळीवर या कथेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर कुठाय वस्तीतलं स्वातंत्र्य नावाची जी कथा आहे, या कथेमध्ये गरीब वस्तीमध्ये राहणारा जो आदिवासी कष्टकरी समाज आहे, तर या समाजाच्या वाट्याला मात्र स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचे काही फायदे आले नाही, म्हणजे यांना काही स्वातंत्र्याचा फायदा झालेला नाही, अशा पद्धतीचं चित्रण येणारं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य कुठं आहे वस्तीतलं, असा मानवी मनाला अंतर्मुख करणारा प्रश्न बाबूराव मडावींनी विचारलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या विषयावर आधारलेल्या कथा आहेत. त्यानंतर कॉम्रेड नजूबाई गावित यांचा नवसा भिलणीचा जो अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह आहे, तो कथासंग्रह तर आपण बघणारच आहोत, विस्तृतरित्या तो कथासंग्रह बघणार आहोत. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही वेगळेपणानं मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला की म्हणजे जे काही मराठी कथाकार आहे, त्या प्रस्थापित मराठी कथाकारांनी सुद्धा एक अत्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, संवेदनशील भावनेतून, हळहळीतून किंवा सहानुभूतीपर भावनेतून आदिवासी जीवनावर जे काही भाष्य केलेलं आहे कथेच्या माध्यमातून, ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जे दलित कथाकार आहे, त्यांनी आपल्या कथेंमधून, मग ते नारा शेंडे असू द्या, योगेंद्र मेश्राम असू द्या, किंवा मग आमचे बाबूराव बागुल असू द्या, यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून, म्हणजे आपल्या कथासंग्रहामध्ये तुरळक एक दोन कथा लिहिलेल्या असे ना, त्या कथेच्या निमित्तानं त्यांनी इथला आदिवासी समाज कसा आहे त्याच्या आकलनामध्ये जो काही भाग आलेला आहे, तो प्रामाणिकपणे त्यांनी त्या कथेच्या माध्यमातून चित्रण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या लेखनामध्ये एक तळमळ आहे विलक्षण, एक सहानुभूतीपरच केवळ भावना नाही, तर ते त्याला म्हणजे वास्तविक रूप देण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे. ती त्यांची, खरं म्हटलं तर त्यांचे सत्यानुभव आहे, ते त्यांचं सत्यदर्शन आहे, असं कथाकारांनी म्हटलेलं आहे. की आम्ही रंगवून सांगत नाही आहे किंवा मी बाहेरून बघून सांगत नाही आहे, ते अनुभव आम्हाला आलेले आहे. तसे काही अनुभव मराठी कथाकारांना देखील आलेले आहे. म्हणजे गांगली यांनी जो काही आदिवासीमध्ये जाऊन कधी 6 महिने, कधी 4 वर्ष, आणि त्या अनुभवातून त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत, तसाच अनुभव या ठिकाणी दलित कथाकारांना देखील आलेला आहे. तर या ठिकाणी आपण हे सगळं समजून घेण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. मागील तासालाही आपण कादंबरी तशाच पद्धतीने समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण नक्कीच या ठिकाणी असं म्हणू शकतो की आदिवासी कथा कादंबऱ्याचं प्रमाण हे अत्यंत विलक्षण तोकड्या स्वरूपातलं आहे. अगदी बोटावर मोजण्या इतपत हे कथासंग्रह, या कादंबऱ्या आहे. आणि याविषयीचं समीक्षकांनी विलक्षण अशी खंत व्यक्त केलेली आहे की का आहे बाबा एवढं कमी, याचं प्रमाण माहिती नाही आहे. खरं म्हटलं तर असं नाही आहे की कथेला विषय कमी आहे, भरपूर कथेला विषय आहे. कादंबरीचे विषय कमी नाही आहे. तिकडे जर आपण महाश्वेता देवी, पश्चिम बंगालच्या ज्या महाश्वेता देवी होत्या, आता त्यांचं निधन झालं, तर त्यांचं इतकं म्हणजे प्रचंड महत्त्वाचं साहित्य आहे. महाश्वेता देवींनी आदिवासी जीवनावर
प्रचंड कादंबरी लेखन केलेलं आहे, कथा लेखन केलेलं आहे. तर त्यांच्या एक एक कथा म्हणजे एका कादंबरीचा विषय इतक्या विलक्षण सगळं काही त्यांना सुचते. आणि आमच्या इथे मात्र इतके भीषण प्रश्न आहेत. आता समजून घ्या की इथल्या जो काही आम्ही म्हणजे इकडे जो पांढरकवडा साईडचा जो भाग आहे, तर तिकडे जो काही आदिवासींच्या कुमारी माताचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर एखादी कादंबरी आपल्याला कधी दिसत नाही. आदिवासी स्त्रियांवर रोज बलात्कार होतात, त्यांच्यावर अत्याचार होतात, त्याच्यावर आपल्याला कादंबरी निर्माण झालेली दिसत नाही. त्यांच्याच बाबतीत होते असं मला म्हणायचं नाही आहे. दलितांच्या जीवनामध्ये सुद्धा खरलांचे सारखे प्रकरण होतात, पण एखादी कादंबरी निर्माण होऊ शकत नाही. याच्यापेक्षा शोकांतिकेची गोष्ट कोणती राहू शकते? एवढ्या भीषण घटनेवर चित्रपट बनवायला कुठेतरी बंदी टाकल्या जाते. याच्यापेक्षा कोणती शोकांतिका असू शकते? तर हा एकंदरीत भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर या निमित्तानं आपण या ठिकाणी थांबू आणि उद्याच्या तासिकेला आपण जो काही अतिशय महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे थोडंफार जे काही मग बघा, यानंतरचं काही वैचारिक लेखन झालेलं आहे. यानंतर आदिवासींचे काही समीक्षा ग्रंथ आहे, लक्षात घ्या. त्याचा ओघाओघाने मी पुढच्या तासिकेमध्ये उल्लेख करील की आदिवासीचे म्हणजे वैचारिक लेखन आणि त्यांचं समीक्षा लेखन काय आहे. म्हणजे विनायक तुमरामांनी त्यांच्या समीक्षापर लेखन केलेलं असेल, त्याच्यानंतर तुकाराम रोंगटे असेल, त्यांनी म्हणजे समीक्षक जर आपण बघितले तर आदिवासी साहित्याचं समीक्षण करणारे प्रामुख्याने आपल्याला दलित आणि आदिवासीच समीक्षक दिसतात, लक्षात घ्या. फार तुरळक असे इतर मराठी समीक्षक आहे, फार तुरळक. मग अक्षय कुमार काळे असेल, श्रीपाद सबनीस असेल, असे फार कमी आहे त्या, म्हणजे किंवा महेंद्र भवरे असेल की ज्यांनी आदिवासी साहित्याची समीक्षा केलेली आहे. आता त्यांचे समीक्षा लेखनसुद्धा थोडंफार जे काही आहे, आणि वैचारिक लेखनसुद्धा वेगळ्या स्वरूपातलं आहे. ते वैचारिक लेखन आणि समीक्षा लेखन तो ललित लेखनाचा भाग नाही आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर ओघाणा आला तर तो भाग मी जरूर सांगेल तुम्हाला. तर या ठिकाणी आपण आजच्या विवेचनापुरतं इथे थांबू आणि उद्याच्या तासिकेला आपले जे 2 महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहे ते म्हणजे आदिवासी बोली आणि आदिवासी साहित्य. म्हणजे आदिवासी बोलीशी आदिवासी साहित्याचा अनुबंध काय आहे आणि आदिवासी साहित्य आणि दलित चळवळ, हे 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपले राहिलेले आहे. उद्या त्यापैकी एका मुद्द्यावर आपण विवेचन करू. तर आजच्या तासापुरतं या ठिकाणी थांबू. ठीक आहे.